खरंच आपण पाहतोय खरंच एक क्रिकेटचा रणसंग्राम आणि रणसंग्राम मध्ये नामांकित संघ दाखल झालेत आजच्या दिवसामध्ये. योग्य क्रिकेट एक अच्छा क्रिकेट अपन देख रहे हैं, अपन देखने जाएंगे फिर भी एक बानकोटे इस गांव में एक अच्छी की टूर्नामेंट रखी गई। उसका आज का पहला दिन, आज का अंतिम दिन रहेगा और आज के दिन में बहुत ऐसे प्लेयर आज के दिन में इन एक्शन अपने देखने मिले। एक बड़ा जाएंगे मैच की तरफ रुक करते हैं, जिधर देखते हैं एक साइड में टीम रहेगी कालींजित, दूसरी साइड टीम देखने मिल रही है न्यू स्टार। दो टीमों में एक अच्छा बैटल देखने मिलेगा। काटे की टक्कर, अच्छी गेंदबाजी करनी पड़ेगी, अच्छी बल्लेबाजी करनी पड़ेगी क्योंकि तीन चला तसंच आपण करूया परत एकदा वॉइस मध्ये चेंजेस, येऊया परत एकदा मराठीवर, जाऊया संघाची धावसंख्या जिथं आपण पाहतोय 1 मध्ये 3 आलेत। पहिल्या चेंडूवरती दांडी 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 गोल केले, फर्निचर डिस्ट्रॉय, 3 पला उद्ध्वस्त, संघाला लागेल एक झटका। आपण पाहतोय पहिल्या षटकाची समाप्ती झाली। पहिल्याच्या षटकाची समाप्तीनंतर संघाची धावसंख्या लॉस ऑफ 2 विकेट जाऊन पुसते 6 या आकड्यावर। तसंच यानंतर होणारा सामना आपल्याला रोहित 8 फायटर्स खेळची विरुद्ध टीम आपल्याला विपक्षी टीम पाहायला भेटेल। साई प्रतीक्षा महाड ही दोन्ही संघाच्या कर्णधाराला विनंती, आपण त्वरित नाणेफेकीसाठी यायचं आहे। चला महाड संघाचे कर्णधार तसेच केलशिया संघाचे कर्णधार, दोन्ही संघाचे कर्णधार विनंती, आपण त्वरित यायचं आहे। जाऊया सामन्याकडे। इथं विकेटचं पतंग, खरंच पंचाने हात वर केलाय, फलंदाज बॅक टू दी पवेलियन जावं लागेल का? खरंच आपण पाहतोय संघाची धावसंख्या 8 या आकड्यावर, षटक क्रमांक दुसऱ्या मधला तीन ओके 3 चेंडू झालेले आहेत। फुल टॉस होता, हलक्यात गेलून काढलाय। पाहूया इथं थोडासा खराब थ्रो, दुसऱ्याचा प्रयत्न, दुसऱ्याला नकार, एकच धावाने समाधान। पाहूया अंतिम चेंडूचा शेष आहे। अंतिम चेंडूमध्ये पाहूया किती धावा स्कोरबोर्डवरती जोडल्या जातील। प्रहार केले, टॅप केले, क्षेत्ररक्षक खाली आहे, 1 पेक्षा जास्त भेटणार नाही, 1 पेक्षा जास्त स्कोरबोर्डवरती जोडला जाणार नाही आणि 1च्या साईने आता संघाची धावसंख्येत वेग। खरंच एक चांगली कामगिरी राहिलेली आहे। खरंच आपण पाहतोय दुसऱ्यांदा हे दोन संघ पालागुजरी समोरासमोर भेटताना पाहायला भेटत आहेत। आपण पाहतोय 11 धावा स्कोरबोर्डवरती जोडले गेले। 2 षटकाची समाप्ती झाली आणि 2 षटकाची समाप्तीनंतर संघाची धाव आता अतिरिक्त नो आहे, नो प्लस 1, टोटल 2। तसंच पंच सांगायचं आहे, अंपायर्स रिव्ह्यू की फिल्डिंग टीम रिव्ह्यू?
चला थर्ड अंपायरकडून डिसिजन येतोय. खरंच आपण पाहतोय नटआउटचा इशारा आलाय आणि नटआउटचा डिसिजन आलाय. खरंच फलंदाजाला जी बंधन असेल आपण पाहतोय जिथे स्कोरबोर्डची तपास जोडल्या गेले 13 अंतिम 12 जोडल्या गेल्यात. अंतिम पालागुजरी 4. ओके आताचे टोटल 2 आहेत का? ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. थोडंसं ऑनलाईन स्कोरमध्ये थोडंसं पेंडिंग राहिलं. 13 धावा स्कोरबोर्डवरती जोडल्या जातील. इथं थोडासा एचडी रक्षक करतोय चुकी. चेंडू निर्धाव फेकण्याचा प्रयत्न केला गोलंदाजाने. आव्हाद खरंच आपल्या संघासाठी योग्य प्रकारे गोलंदाज योग्य टप्प्यावरती योग्य नियंत्रणी गोलंदाज जे 2 सामन्यामध्ये राहिली होती या सामन्यामध्ये सुद्धा पाहायला भेटते. इथंही प्रहार करण्याचा प्रयत्न वेगवान होता. सरळ एचडी रक्षक वेध घेतोय. निर्धाव चेंडूचा मारा. एक चांगली गोलंदाजी अचूक टप्प्यावरती गोलंदाजी आपल्याला पाहायला भेटते आव्हाद यांच्या माध्यमातून. इथंही प्रहार करण्याचा प्रयत्न करतायत पण कट्टर खरंच ऑफ. हा गोलंदाजामध्ये आपण पाहतोय चांगले कट आहे, चांगलं कौशल्य आहे, चांगला अनुभव आहे. त्या अनुभवाने गोलंदाजी करतोय. 3 चेंडू झालेत आणखी 2 चेंडू शिल्लक. आता दांडी 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 गुल केले. खरंच विकेटचा पतंग. फलंदाज बॅक टू दी पवेलियन. अप्रतिम A1 दर्जाची आणि खरंच दर्जेदार देखणी गोलंदाजी आपल्याला पाहायला भेटली आहे गोलंदाजीच्या माध्यमातून. खरंच योग्य टप्प्यावरती योग्य नियंत्रण कशी गोलंदाजी करावी, आपल्या संघाला विजयाच्या वाटेला कसं न्यावं असं मात्र पुरणपूर प्रयत्न आपल्याला आव्हान. थोडेसे मात्र जखमी सुद्धा आहे. तरी बोलतात ना की वाघ जखमी झाला तरी तो आयुष्याला कंटाळत नाही. तो वेळ थांबतो, वेळ जाऊ देतो आणि परत एकदा त्याच दैशेत आणि त्याच दरामध्ये निघून येतो. पराभवाने मात्र माणूस संपत नाही, प्रयत्न सोडणारा संपतो. तेव्हा कठीण काळात नेहमी स्वतःला सांगत राहा शर्यत अजून संपलेली नाही, कारण मी अजूनपर्यंत हरलेलो नाही. खरंच अजूनपर्यंत आव्हादांना सांगत राहीन की अजून आपल्याला लागलंय, दुखापत झाले, पण आपल्याला आपल्या संघासाठी आपल्या गावासाठी गेलायचं आहे, तर संघर्ष करणं गरजेचं आहे. खरंच मियाजानजी हुंद्रे यांच्या माध्यमातून सुद्धा मियाजानजी उंद्रे आणि तसंच आमचे सन्माननीय अहमदजी धनशे दोघांचा सुद्धा खूप खूप आपल्या खूप खूप पालागतरी आभार असेल. आपण सुद्धा यूट्यूबच्या माध्यमातून ही स्पर्धा पाहत आहात. खूप असं आम्हाला कोऑपरेट केलं आहे, खरंच आम्हाला सहकार्य केलं आहे, खूप असं सपोर्ट दिलं आहे. त्याबाबत आपल्या दोघांचं खूप खूप आभार असेल. खरंच मियाजानजी असतील, त्यानंतर आपण अहमद यांना पाहत आहोत. चांगली कामगिरी, चांगली त्यांनी आम्हाला योगदान दिलं आहे. खरंच आयोजकांच्या वतीने आज सर्वांच्या वतीने खूप खूप त्यांना आभार आणि खूप खूप धन्यवाद, खूप खूप थँक्यू असेल की असंच आम्हाला कोऑपरेट करत आहे, असंच आम्हाला साथ देत राहा, असंच आम्हाला मात्र पाहायला गेलो तरी सपोर्ट करत राहा. आणि जाऊ या मॅचकडे. प्रहार केलाय पहिल्या चेंडूवरती, स्ट्रोक घेतलाय पण एक पेक्षा जास्त भेटणार नाही. आपण पाहतोय पहिल्या चेंडूवरती सिंगल आला. एकच्या साईने आता वैयक्तिक स्वतःचं खातं संघाचं खातं खोलताना आपल्याला आव्हान पाहायला भेटतोय. थोडीशी दुखापत झाली तरी तो अजून इथे स्लाइडची टॅप करण्याचा बॅकफूट मध्ये येत आहेत, पंच करतायत, एक पेक्षा जास्त भेटत नाहीये. 15 धावांचं आव्हान असताना कशी गोलंदाजी करावी याचं उत्तर देताना आपल्याला पाहायला भेटतोय. इथं ही एक धाव जोडली जाईल एकच्या साईने. आता परत एकदा संघाची धावसंख्यात भर होईल. धावसंख्या आपण पाहतोय 3 या आकड्यावर. आणखी 3 चेंडू शिल्लक आहेत. नियमित प्रमाणे पाहायला होती चांगली कामगिरी राहिली होती आव्हाद यांची आणि ह्या सामन्यामध्ये सुद्धा पाहायला भेटते. पाहूया इथेही प्रहार करण्याचा प्रयत्न पण प्रॉपर कनेक्शन होत नाही आहे. फक्त एकच धावा जोडली जाईल. खरंच मित्रांनो इथे मात्र आपल्याला भिडावं लागतं, जुजावं लागतं. बोलताना आत्मविश्वासासारखी कोणती शक्ती नसते, तेव्हा आपल्यामध्ये आत्मविश्वास असणं खूप गरजेचं असतं आणि खूप मूल्यवान असतं. खरंच आपण पाहतोय या
चला विनंती आहे, महाड या संघाचे कर्णधार तसंच केलशी या संघाचे कर्णधार आपण त्वरित नाणेफेकीसाठी यायचं आहे. षटक क्रमांक पहिल्याचा खेळ समाप्त. एका षटकाच्या समाप्तीनंतर स्कोरबोर्डची धावा जोडल्या जातील. लॉस ऑफ 0 विकेट 4 या आकड्यावर. इथेही प्रहार करण्याचा प्रयत्न, एक पेक्षा जास्त भेटणार नाही आणि एकच्या साईने आता धावसंख्यात भर होईल. धावसंख्या आपण पाहतोय 5 या आकड्यावर. इथे टॅप करण्याचा प्रयत्न, एक पेक्षा जास्त भेटणार नाही. एकच्या साईने संघाची धावसंख्यात भर होते आणि धावसंख्या आपण पाहतोय 6 या आकड्यावर. इथं प्रहार केले आव्हाद याने सांगितलंय की आपण कधी आपण संघासाठी उभं राहू आणि इथं उभं राहून दाखवलंय. त्यांना सुद्धा माहिती आहे कठीण काळात माझ्या संघासाठी मला उभं राहावं लागेल, माझ्या संघासाठी मला भिडावं लागेल, कारण की दुखापते होत राहतात, पण मला संघासाठी संघर्ष करावा लागेल. आणि त्याच संघर्षाने त्याच ठाण घेऊन मात्र मैदानामध्ये उतरलाय आणि एकटा आपल्या संघासाठी भिडताना पाला भेटतोय. दुखापत होऊन सुद्धा पाला उतरे अजूनही तो मैदानामध्ये उभा आहे. इथेही प्रहार केलाय, सिंगल भेटेल. सिंगलच्या साईने आताही धावसंख्यात भर. धावसंख्या आपण पाहतोय 11 या आकड्यावर. आणखी 2 चेंडू शिल्लक आहे. येणाऱ्या 2 चेंडूमध्ये पाहूया किती धावा स्कोरबोर्डवरती जोडले जातील. आणखी 2 चेंडू शिल्लक आहेत. पाहूया 2 चेंडूमध्ये किती धावा जोडले जातील. खरंच सिंगल जोडली जाईल. आपण पाहतोय 12 धावा जोडल्या गेल्यात. 15 धावांचा टार्गेट आहे. 3 धावा आता याने पाहायला 5 मध्ये 3 5 चेंडूमध्ये 3 धावांची आवश्यकता आहे. 12 धावा स्कोरबोर्डवरती जोडल्या गेल्यात. आपण पाहतोय 15 धावांचं आव्हान, 15 धावांचा टार्गेट सेट करण्यात आला. त्याचा पाठलाग करताना आपण पाहतोय 14चा टार्गेट आहे. चेक करण्यात येईल 1 मिनिट. पाच चेंडूमध्ये 3 धावा करावे लागतील. आपण पाहतोय 2 षटकाची समाप्ती. 2 षटकाची समाप्तीनंतर स्कोरबोर्डची धावा जोडल्या गेल्यात. 12 धावा तर येणारे 5 आणि अपेक्षा असेल मात्र 3 धावांची. प्रहार केलाय पण एक पेक्षा जास्त भेटणार नाही. पण अजूनही क्रिकेट ऑन आहे. खरंच आपण पाहतोय मॅच ऑन आहे, कारण की येणारी 4 अपेक्षा 2 धावांची आहे. खरंच सामना थोडा झुकत तर चाललाय कालिंदी या संघाकडे, पण अजूनपर्यंत प्रयत्न करावे लागतील. परत एकदा गोलंदाज सज्ज. प्रहार करण्याचा प्रयत्न, पण पालागुदी यष्टीरक्षक होतोय बीट, पण एक धावा जोडली जाईल. आता फक्त एकच धावाची अशा अपेक्षा आवश्यकता आहे. येणारे 3 चेंडू शिल्लक. अपेक्षा असेल फक्त एकच धावांची. भूमिका चांगली, योग्य कामगिरी राहिली आहे दोन्ही फलंदाजी. आव्हाद असतील, त्यानंतर आदिल असतील. खरंच आदिल अपील करण्यात आले पंचांकडे. पाहूया
तसंच या सामन्यामध्ये विजय होणारा संघ ठरेल अर्थातच कालिंज संघ. विजयी संघाचं हार्दिक 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 अभिनंदन आणि आपल्याला पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा. खरंच शाहजेब 11 कालिंज संघ या सामन्यामध्ये तब्बल 8